वेट लॉसची सुरुवात करताना बऱ्याच वेळेला सगळेजण चालायचा प्रयत्न करतात. आता 300 ते 400 कॅलरीज तुम्ही बर्न करू शकता 1 तासामध्ये. खूप चांगली गोष्ट आहे. काय असं आहे, जर तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज सपोज 2000 असतील आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर 400 कॅलरीज बर्न करताय चालण्यामुळे, तर तुम्ही 1600 कॅलरीजमध्ये येताय. आता याचा अर्थ तुमचा वेट लॉस नक्की होऊ शकतो. पण याचबरोबर जर तुम्ही अगदी एक वडापाव जरी खाल्लात तरी 350 कॅलरीज तुमच्या वाढतात, मग वेट लॉसमध्ये त्रास होऊ शकतो. पण याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही फक्त वेट लॉस करताना चालता, त्याच्यामुळे तुमचे मसल्स डेव्हलप होत नाहीत आणि त्यामुळे तुमचं गेन परत होऊ शकतं, म्हणजे वजन परत वाढू शकतं. आणि म्हणून ज्यावेळेला मी सांगतो वेट लॉस, त्याच्याऐवजी फॅट लॉसवर फोकस करा. मग फॅट लॉस म्हणजे काय? ज्या वेळेला तुम्ही वेट लॉसची प्रोसेस फॅट लॉससाठी करता, याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करता, प्रोटीन प्रॉपर ठेवता, त्याबरोबर प्रॉपर न्यूट्रिशन असलेलं फूड घेता, त्यावेळेला तुमचं वजन कमी होता होता त्याचबरोबर मसलची ग्रोथ होते. त्यामुळे सगळ्यात फोकस जातो तो म्हणजे इंच लॉसवर. आणि मी नेहमी म्हणतो पहिले इंच लॉस करा, वेट लॉस नंतर करा. कारण ज्यावेळेला तुमची कंबर कमी व्हायला लागते त्यावेळेला सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह होतं आणि हा वेट लॉस सस्टेनेबल होतो. मग तुम्ही विचार करा की तुम्हाला सस्टेनेबल वेट लॉस करायचा आहे, म्हणजे फॅट लॉस करायचा म्हणजे इंच लॉस करायचा आहे, की फक्त तुम्हाला वेट लॉस करायचा आणि काही दिवसांनी परत बघायचंय की वजन वाढलेलं आहे.